आरोंदा जिल्हा परिषद हा विभाग भाजपाचा बालेकिल्ला मानला जायचा आणि इथं महायुतीचं असं काही महायुतीमुळे तो शिंदे गटाला सोडला गेला आणि युतीची वरच्या लेवलवर युतीचं काय म्हणजे युतीचं जे काय म्हणजे गठबंधन होतं त्याच्यामुळे आमचा विभाग हा शिंदे पण हा भाजपाचा बालेकिल्ला होता। त्याच्यामुळे आमचे जे आरोंदा जिल्हा परिषदमध्ये 9 गाव आहेत त्याच्यातले 7 ग्रामपंचायती ह्या भाजपाच्या आहेत आणि त्याच्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचं असं झालं की आमचा हा भाजपाचा किल्ला असताना आम्ही म्हणजे भाजपाचं वर्चस्व असताना आम्ही तो दुसऱ्याला का द्यावा। त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लोक असतील आमचे जवळचे मतदार असतील यांनी सांगितलं की वहिनी तुम्हाला लढवावं लागेल, कारण हा आमच्या स्वाभिमानाचा आणि कर्तव्य म्हणजे आदर्श याचा स्वाभिमानाचा आणि एकनिष्ठेचा प्रश्न आहे। कारण आजपर्यंत आम्ही पक्षाची एकनिष्ठ राहिलो, म्हणजे लोकसभा असू दे, विधानसभा असू दे किंवा ग्रामपंचायत असू दे, तळागाळातला सामान्य कार्यकर्ता हा पक्षाची एकनिष्ठ राहिला आणि त्यांना असं वाटलं की आमच्यावर अन्याय होतोय। त्याच्यामुळे त्यांनी मला म्हणाले की वहिनी नाही तुला लढावं लागेल, त्याच्यामुळे मला ह्या रिंगणात उतरावं लागलं। आमच्याकडे भाजपच्या 9 पैकी 7 ग्रामपंचायती आहेत, एक आत्ता म्हणजे एक शिवसेनेची आहे। त्याच्यामुळे जिल्हा परिषद सदस्य माझी भाजपचा होता, दोन्ही पंचायत सदस्य भाजपचे होते। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना वाटलं की बाबा भाजप आपल्यावर अन्याय होतोय। नाही, सन्माननीय खासदार राणेसाहेबांचा, सन्माननीय निलेश साहेब आणि सन्माननीय नितेश साहेबांचा आदर आजही आमच्या मनात आहे आणि कायम राहणार, कारण आम्ही मुळातच राणे समर्थक आहोत। पण हा प्रश्न माझ्या कार्यकर्त्यांचा होता, आमच्याबरोबर सोबत अहोरात्र काम करणाऱ्या त्या तळागाळातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा होता, मतदारांचा होता। त्याच्यामुळे मला त्यांच्या आग्रहास्तव आणि त्यांच्या निष्ठेसाठी कारण कार्यकर्ता नाही तर आम्ही लढाई लढू शकत नाही, कारण प्रत्येक इलेक्शनला त्यांची मदत असते, कारण आणि अहोरात्र त्यांनी विधानसभेला, लोकसभेला आणि ग्रामपंचायतीचे इलेक्शन प्रत्येक गोष्टीला ते आमचे साथ आहेत। त्याच्यामुळे त्यांचं मन दुखावणं मला जमलं नाही आणि त्यांच्यासाठी मला हे करावं लागलं। कार्यकर्त्यांचं 100% पाठबळ आणि त्या कार्यकर्त्यांमुळेच मी आज या रिंगणात उतरली आहे। हे युद्ध आहे आणि ही आमची अग्निपरीक्षा आहे आणि त्या अग्निपरीक्षेसाठी माझ्यासोबत माझी पूर्ण टीम आणि माझे पूर्ण सगळे मतदार बंधू आणि कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या जीवावरच आणि त्यांच्या विश्वासावरच मी या प्रक्रियेत उतरली आहे। ठीक आहे, मी आता सांगू शकत नाही, पण निलंबन ही आमची भाजपाची एक पक्षशिस्त आहे आणि त्या पक्षशिस्तीला सगळ्यांना सामोरं जावं लागतं, त्यांचा आम्ही स्वीकारच करतो। नमस्कार, मी शर्वाणी शेखर गावकर, माझी निशाणी कपबशी आहे, माझा 2 नंबरवर चिन्ह आहे कपबशीचं। आमची ही स्वाभिमानाची आणि निष्ठेची लढाई आहे आणि यात माझे संपूर्ण आरोंदा जिल्हा परिषदचे मतदार मला साथ देतील असा माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी सगळ्यांना आवाहन करते, नम्र विनंती करते, कळकळीची विनंती आहे की तुम्ही मला सर्वांनी जशी मागे 5 वर्ष साथ दिली तशीच आताही साथ द्याल अशी मी अपेक्षा ठेवते आणि नम्र विनंती करते।